विद्यमान खासदार विशाल पाटील आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या शिवाजी हाऊसिंग सोसायटीमधील खुल्या भूखंडावर खासदार फंडातून असलेली व्यायामशाळा एका खासगी व्यक्तीने बळकावली होती। त्या व्यायामशाळेचं कुलूप प्रतीक पाटील यांनी तोडून याची मालकी पुन्हा नागरिकांकडे दिली आहे। तर या भूखंडावर ऑक्सिजन पार्क उभारला। यामध्ये अश्लील चाळे, दारू, गांजा, मटणाच्या पार्ट्यांसह गैरप्रकार चालतात, याचा बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा या भागातील नागरिकांनी दिलाय। शिवाजी हाऊसिंग सोसायटीचा खुला भूखंड लहान मुलांना खेळण्यासाठी होता, त्यामुळे या भागातील नागरिकांनी या परिसरातील व्यायामशाळा सुरू करण्याची मागणी तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्याकडे केली होती। प्रतीक पाटील यांनी खासदार फंडातून या ठिकाणी व्यायामशाळा सुरू केली होती। या भागातील तरुण नियमित व्यायाम करत होते, मात्र काही दिवसांपूर्वी एका खासगी व्यक्तीने या व्यायामशाळेचा ताबा घेतला, त्यामुळे नागरिकांना व्यायामशाळेत जाता येत नव्हते। रविवारी या परिसरातील नागरिकांनी प्रतीक पाटील यांना भेटून झालेली घटना सांगितली। ते व या परिसरातील नागरिकांनी खुल्या भूखंडावर धाव घेतली। या व्यायामशाळेचं कुलूप तोडून नवीन कुलूप लावण्यात आले। त्यांच्या किल्ल्या हाऊसिंग सोसायटी अध्यक्षांच्या हातात दिल्या, तर या परिसरातील नागरिकांना विश्वासात न घेता ऑक्सिजन पार्क सुरू केलं असल्याचं नागरिकांनी सांगितलं। या संदर्भात माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी तत्कालीन महापालिका आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या, तरी देखील याची दखल घेतली नाही, त्यामुळे संबंधित नागरिकांनी संताप व्यक्त केलाय।